चालू असणारा शिवमहापुराण कथा सोहळा आज दुसरं पुष्प भगवान श्री बुले बाबांच्या चरणावरती समर्पित करायचं आहे। त्यानिमित्ताने तुम्हा सर्वांची उपस्थिती परमपवित्र पावन अशा भूमीमध्ये चालत असणारा हा भव्य आणि दिव्य अशा स्वरूपाचा एक अनुपम्य असा सोहळा आहे आणि या सोहळ्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत। महत् भाग्याने आता फार मोठी पूर्वपुण्याई पूर्वसंचित तो महामा सर्वांचंच म्हणून करता या ठिकाणी हा अनुपम्य असणारा कथा सोहळा श्रवण करता येतोय आपणास। भाग्याची गोष्ट आहे। आता याच्यामध्ये दुग्धशर्करा आयोग आहे। जसं उत्तम महिन्यामध्ये उत्तम मास गणला जातो श्रावण महिना, भक्ती करता श्रावण महिन्यामध्ये अतिशय उत्तम असं पुण्यकाळ मानला गेलेला आहे। त्याच पद्धतीने प्रत्येक 3 वर्षानंतर येणारा हा पुरुषोत्तम मास किंवा अधिक मास म्हणा, सर्वसामान्य भाषेमध्ये आपण याला धोंड्याचा महिनाही म्हणतो। आणि मग या असणाऱ्या पवित्र अशा मंगलमय प्रसंगी या कथेचं आयोजन आदरणीय सर्व श्रोते मंडळी, माता भगिनी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक, आयोजक, नियोजक, संयोजक ता या कथाविधी करता प्रत्येक जण आपापला असणारा तो वेळ देतो, त्याच्याबद्दल सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो। मी कालही सांगितलं, अतिशय प्रेमाने उत्कट अंतकरणाने भगवान परमात्म्याविषयी प्रेम, प्रीती, आदर, सद्भावना या सर्वच गोष्टींचं एकत्रीकरण कुठं मला वाटतं पाहायला मिळालं असेल तर ते या स्वामी कुटुंबियांमध्ये मिळत आहे। सांगून जातो, सकाळी मी जेव्हा स्नानकर्म आदी विधी उरकून भगवान परमात्म्याच्या दर्शनाला करता आलो तेव्हा ते स्वामीजींच्या कुटुंबियांची मी पूजा अर्चना पाहिली आणि मग अंतकरण भरून आलं। कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो। जी इच्छा केली होती आम्ही नेहमी शोधत असतो, भक्ती सांगत असतो, नाममात्म्य सांगत असतो, भगवान परमात्म्याचा महिमा सांगत असतो, परंतु सांगत असताना ऐकणाऱ्याच्या मनावरती कितपर्यंत ते बिंबलं जातं, कितपर्यंत त्याच्या अंतकरणामध्ये उतरलं जातं किंवा अण्णा ते कुठपर्यंत ते आचरणात आणलं जातं, मला वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे। कारण मी नेहमी सांगत असतो, सध्याच्या काळामध्ये क्षमा मागून बोलतो, काही लोकांची परमार्थ महाग होत चालला आणि मग या दृष्टीने कथा कीर्तन होत आहेत नाही असं नाही, परंतु बऱ्याच प्रमाणात फरमाईशी कथा, फरमाईशी कीर्तन व्हायला लागली। लोकांनी सांगायचं काहीतरी, ते आम्ही ऐकायचं आणि त्या माध्यमातून आम्ही चालत राहायचं। आणि मग कुठंतरी हे पाहिल्यानंतर असं वाटतं, बा थोडंफार परमार्थाला कुठंतरी गालबोट लागतं, परंतु इथं आल्यानंतर फार मोठा आनंद झाला। भगवान श्री भोले बाबांचं प्रत्यक्ष अतिशय परमपवित्र असं हे शिवमंदिर, त्या मंदिराची व्यवस्था पाहणारे हे स्वामी कुटुंबीय सांगून जातो, आई देवघरातले छोटे छोटे देव असतात ना, त्याची पूजा विधी करायचं म्हटलं तरी आपल्याला ते नको नकोसं वाटतं। रोज कधी उरकतं काय माहिती पूजा, असा प्रश्न पडतो, कारण ते रोजच नित्याचं काम आहे। देवाची पूजा, बाकीची इतर काम किती असू द्या तुम्ही करत राहता, परंतु देवपूजा करायची म्हटलं की तो तुम्हाला त्रास वाटतो। काय वाटतो? छोटंसं देव करायचं, 2 बाय 2चं, 1.5 बाय 2चं, एखाद्याचं जास्त मोठे असेल, त्याच्यामध्ये असणारी 4, 5, 6, 10 काही देव असतील, काही फोटो, काही प्रतिमा असतील,
त्यांची पूजा करण्याकरता सुद्धा आपल्याला नकोसं वाटतं, त्रास होतो. महाराष्ट्रातील नामवंत यूट्यूब चॅनल राजमुद्रा ग्रुपचे असणारे संस्थापक अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तपर्यंत माझे जिवलग मित्र सहदेवजी बाराते पाटील, त्यांना सकाळी फोन केला, त्यांनी विनंतीला माझ्या मान दिला आणि या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे हे यूट्यूबला जाणार आहे. चला. आणि मग इथे एवढ्या मंदिराची व्यवस्था करायची, व्यवस्था जाऊ द्या, रोजचं ते नित्याचं कर्म आहे, पूजा अर्चा. आणि तेही मला वाटतं सकाळी एक छोटी मुलगी होती, त्यांच्या घरातील कोणतरी अजून दुसरी एक दिदी होती, हे सगळेजण आरती करत होते. मलाही त्या आरतीचा लाभ सापडला आणि फार मोठा आनंद झाला. असं वाटलं की कोण्या पुण्या फळ आले, आजी देखील पावले तू कुपती आहे, कोणत्या पुण्याला फळ आलं. आणि मग आज खऱ्या अर्थाने माफी मागून बोलतो, क्षमा मागून. मी अण्णा, मी बोलत नाही, तो कोपराय बोलले म्हणून बोलून जातो. मी तुम्हाला कालही सांगितलं, आजही सांगेल आणि शेवटच्या श्वासापर्यंत सांगत राहील, कीर्तनकाराने सप्रमाण बोलावं. अर्ध्यामध्ये बोलू नये, स्वतःच्या जवळचं काही सांगू नये, पोपटपंच ज्ञान न सांगता पारमार्थिक ज्ञान, परमार्थाला पोषक असणारं ज्ञान, याच्याही पेक्षा जीवाच्या उद्धाराचं आणि भगवान परमात्म्याच्या जवळ जाण्याचं साधन कीर्तनकाराने, कथाकाराने, प्रवचनकाराने सांगावं. कुठंतरी त्याला काहीतरी आधार असावा. विना आधाराचं बोलत नाही मी. जगद्गुरु तुकोबार आहे, त्या व्यक्तीविषयी, त्या महात्म्याविषयी, त्या जीवात्म्याविषयी अतिशय गोड बोलतात. तुकोबारांनी काही प्रमाण खर्च केले, की आपण खर्च केले, स्वतः स्मरण करतात, स्वतः पूजा करतात. यात नवल नाही. 2-2, 3-3 तास आम्ही बसतो पूजेला, स्वतः घरामध्ये कुंडून घेऊन. तो भाग वेगळा आहे, ते स्वतः करता झालं. परंतु स्वतः पूजा करायची किंवा स्वतः भजन करायचं, भक्ती करायची, नामचिंतन करायचं, आणि तेच नामचिंतन जीवनाच्या उद्धाराकरता कारणीभूत ठरणार आहे, उपयोगी ठरणार आहे. ते जगाच्या उद्धाराकरता कारणीभूत ठरावं, स्वतः सहित जगाचा उद्धार व्हावा म्हणून करता काही हस्ती प्रयत्न करत असतात. त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक येतो साधू संत महात्म्यांचा. रकामल बाबा, साधू संत महात्मे फक्त आणि फक्त जगा करता ते ज्ञान सांगत असतात. त्यांना स्वतः करता काही नाही पाहिजे. त्यांनी प्रत्यक्ष भगवान परमात्मा पाहिला, त्याच्याशी बोलले, त्याच्याशी चालले, त्याच्याबरोबर जेवण केलं, गप्पा मारल्या, नवे नवे रोज भगवान परमात्म्याशी संवाद साधतात. जाऊ देव, प्रत्यक्ष भगवान परमात्म्याचे स्वरूपच आहेत ते. त्यांना काय आवश्यकता आहे? या इथपर्यंत सांगा, कथा, कीर्तन, प्रवचन, काही गरज नाही. ध्येय एकच आहे, काय? फक्त या जड म्हणून जीवाचा उद्धार व्हावा. कुठंतरी या गतिमान युगामध्ये बिघडलेला समाज, मार्ग चुकलेला, विहित कर्म सोडून निश्चित कर्माकडे वळालेला समाज, त्या समाजाला मार्गावरती आणायचा आहे, चांगला मार्ग दाखवायचा, ज्ञानाचा प्रकाश दाखवायचा. याच्याकरता दिव्याप्रमाणे जळावं, प्रकाश सगळ्या जगाला द्यावा. अवतार तो मानराया करोना, अवतार तो मानराया करोना, अवतार तो मानराया करोना, हरि बोल. अवतार तो मानराया करोना, उतराय दन जड देवा, उतराय दन उतराया
अवतार तो मांडरया अवतार तो मांडरया कराना कराया जन जड जीवा जड जीवा जड जीवा उधाराया जन उधाराया जन जड जीवा उधाराया जन जड जीवा अवतार तो माया अवतार तो माया तुकोबरांची वाणी अतिशय पवित्र आणि गोड आहे. तुकोबराय बोलतात, स्वतः येतात, जगाकरता आयुष्य खर्च करतात, स्वतः करता काही काही एकदम म्हणजे भगवान परमात्म्याशी बोलतात. याच्यापेक्षा निमित्त त्या प्रतिमा, देवते संत, देवते संत, त्या प्रतिमा निमित्त आहे. आणि मग असे जगद्गुरु तुकोबराय अतिशय गोड बोलतात. काय सांगतात, काही नाही, स्वतः स्मरण करावं, यात नवल नाही एकट्याचा उद्धार होईल. परंतु स्वतः स्मरण करून दुसऱ्याला स्मरण करण्याकरता भाग पाडावं, याच्याकरता तुकोबराय काही शब्द खर्च करतात. तुकोबरायांची वाणी म्हणजे सर सोपी नाही. मग एका अक्षरात आहे माझा रमाकांत. तुका बोले वाणी देते वेदांत आहे पाणी. तुकोबरायांची वाणीपेक्षा म्हणजे वेदांपेक्षा हे अनमोल आहे. आले मुखावाटे अमृत वचन उत्तरणिताय नेनो हे जन्म. अतिशय गोडवाणी ते तुकोबराय बोलतात. म्हणजे माझ्या पदरचं नाही, इथं मला इथं होतो मी. स्वतः स्मरण करून जो दुसऱ्याला स्मरण करायला भाग पडतो. मी सांगत नाही, तुकोबराय म्हणतात तो दाता आहे. कोण आहे तो? दाता आहे. त्याच्याकरता तुकोबराने एक अभंग खर्च केला. दाता तोची एक दाना दाता तोची एक दाना दाता तोची एक दाना जय हो. दाता तोची एक दाना दाता तोची एक दाना दाता तोची एक दाना दादा तोची एक दाना दाता तोची एक दाना दाता तोची एक दाना दाता तोची एक दाना नारायणा जय हो नारायणा स्मरमे नारायणा स्मरमे नारायणा 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 स्मरवे नारायणा स्मरवे ओ डोळे कान त्याचे ठाये डोळे कान त्याचे ठाये नारायणा मरवे डोळे काढा डोळे काढा ते ठाई
करता त्या महात्म्या करता दाता तोची एक जाणा नारायणा स्मरवी स्मरुणी आपण स्मरवी आणि काय स्वतः स्मरण करतो आणि इतरांना स्मरण करण्याकरता भाग पाडतो. मला वाटतं भूतलावरती तो एक दाता आहे. कारण इतर दाते भरपूर आहेत. गोदान भूदान सुवर्णदान अन्नदान अनेक दान आहेत. परंतु ही दान तात्पुरती आहेत. भूदान केलं काही दिवस राहील आपल्याकडे. आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत त्याचा वापर करता येतो. संपूर्ण जाणार आहे ते नाही संपलं तरी आपण नक्की संपून जाऊ. आपण राहणार नाही. आणि आपण संपल्यानंतर आपल्याकडे असणारी संपत्ती पैसा जमीन जुमला या गोष्टी आपल्याला बरोबर नेता येत नाहीत. ते दान करू नये असं माझं मत नाही. परंतु ते दान फक्त संसाराला उपयुक्त आहे. काय फक्त संसार उपयोगी ती दान आहेत. परंतु एक दान असं आहे जे दान बघा खूप महत्वाची गोष्ट आहे. आई तुमच्याकरता पण बोलून जातो आणि दादा तुमच्याकरता पण काही नका करू. एखादा माणूस भेटला ना त्याला प्रेमाने म्हणायचा रामकृष्ण हरी जय हरी ओम नमः शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम. कसं चाललंय. मग असं एकाचा मला फोन आला म्हणजे नमस्कार करू का गुड मॉर्निंग करू का गुड आफ्टरनून म्हणत तुला काय हवं ते म्हण फक्त रामकृष्ण हरी म्हण काही बोलू नकोस. का बरं तुम्ही एकदा रामकृष्ण हरी म्हटला समोरच्याने ऐकलं आणि त्याने उच्चारलं दोनदा रामकृष्ण हरी म्हटल्याचं पुण्य तुम्हाला लाभत आहे. देवाचं नाव घ्या कोणत्याही तुम्हाला जो आवडेल तो कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. तुम्हाला जे देवाचं नाव पाहिजे ते कुठलंही बंधन नाही भक्तिशास्त्रामध्ये. चला मला मुद्दा इथं सांगायचा होता. स्वतः स्मरण करावं आणि इतरांना स्मरण करण्याकरता भाग पाडावं. मी सांगत नाही तो कोंबड सांगत दाता तोची एक जाणा नारायणा स्मरवी. कारण हे दान संपणार नाही. तुम्ही संपला तरी ते दान तुमच्या बरोबर येणार आहे. इहलोकातील आपल्या बरोबर येणार फक्त 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 आणि फक्त भगवान परमात्म्याचं नामचिंतन आणि आपण केलेलं चांगलं वाईट कर्म. काय आपण केलेलं कर्म मात्र बरोबर येणार आहे. आपण कमावलेली संपत्ती नातेवाईक आप्त इष्ट मित्र गणगोत्र मुलं बाळ कोण येणार नाही. बरोबर कोणी येत नाही. फक्त येणार आहे ते भगवान परमात्म्याचं येणार आहे. एवढाच वेळ इथं जोपर्यंत बसला ना तुम्ही भगवान परमात्म्याच्या प्रांगणामध्ये जेवढा वेळ तुम्ही दिला स्वतःच्या संसाराकरता मुला बाळाकरता घरादारा करता आयुष्यभर तुम्ही राबला त्याबद्दल माझं काही मत नाही. तो वाया गेलं ते असंही मला म्हणायचं नाही. पण एवढा वेळ मात्र नक्की सत्कार्याला लागला. कथेचे वेळेची आज्ञा नाही हो कथेचे वेळेची आज्ञा नाही हो कथेचे वेळेची आज्ञा नाही. हो कथेचे वेळेची आज्ञा नाही. हो सदा काळ गणना करी आयुष्याची सदा काळ गणना करी आयुष्याची. सदा काळ गणना करी आयुष्याची सदा काळ गणना करी आयुष्याची. हो कथेच्या वेळेची आज्ञा नाही हो कथेच्या वेळेची आज्ञा नाही हो कथेचे वेळेची आज्ञा नाही. कथेचे वेळेची आज्ञा नाही. काही गोड मान आहे. कथेचे वेळेसी आज्ञा नाही हे राम. सदा काळ गणना हो करी आयुष्यासी. कथेच्या वेळेसी आज्ञा नाही. कथेचे वेळेसी आज्ञा नाही. ऐकावर
अनेकांना आपण काळाच्या तुंडामध्ये जाताना त्याचा तडाखा बसताना पाहिलेला आहे. त्याचा तडाखा लय जोरात आहे. इतर तडाखे इतर नुकसान तुम्ही सहन करू शकता, त्याची भरपाई करू शकता. एखाद्याने तडाखा दिलास तर त्याचा बदला घेऊ शकता, परंतु काळाचा तडाखा मात्र न सहन होण्यासारखा आहे. तो बसतोच. फक्त मला सांगायचा मुद्दा होता, इथं आला ना तुम्ही, इथं काळाला मुभाच नाही. एक प्रमाण फक्त सांगून जातो, नका जाऊ तया गावाहो नामदार काच्या शिवा. का बरं? सुदर्शन यावा घरटी फिरे होवती. महाराज गोड बोलतात, नका जाऊ तया गावा. भगवान परमात्म्याने सांगितलं तिथं जाऊ नका. कुठं? जिथं कथा चालू आहे, भगवान परमात्म्याचं नामचिंतन चालू आहे, त्याचं भजन चालू आहे, त्याच्याकरता किंवा त्याला प्रसन्न करण्याकरता प्रयत्न चालू आहे, तिथं जाऊ नका. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. सुदर्शन यावा घरटी फिरे भोवती. चला, मला सांगायचा मुद्दा एवढा होता तुमच्या समोर. इथं लागलेला काळ आजचा तुमचा नक्की बोर्डावरती येणार आहे. बाकीचं केलेलं कर्म त्याचाही हिशोब आहे, क्लिअर आहे. पण त्याच्या कॅमेऱ्यात मी काही चुकत नाही बरं का. आपण आपल्या फार्म हाऊसवरती, बंगल्यावरती, दुकानावरती, उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी CCTV कॅमेरा लावतो. काय करतो? त्याच्यात ते चित्रित होणारा जे चित्रण आहे ते फक्त त्याच्या कक्षात आल्यापुरतच आहे. काय त्याची मर्यादा आहे, त्याच्या कार्यक्षेत्रापुरतच ते चित्रण आहे. त्याचा CCTV कॅमेरा आहे ना, तो मात्र तुम्ही केलेलं कर्म अकर्म तुम्हाला वाटेल कोण पाहत आहे. सामान्य जगाच्या दृष्टीने तुमच्यापर्यंत पोहोचणार, परंतु त्या विश्व परमात्म्याची भोले बाबाची दृष्टी मात्र तुमच्यावरती आहे बरं का. म्हणून सांगून जातो, आपण CCTVच्या कक्षेत आहात हे लक्षात ठेवा. त्याचा कॅमेरा लय पॉवरफुल आहे बरं का अण्णा. त्याच्या कॅमेऱ्यातून कोणी चुकलं नाही बघा. म्हणून सांगून जातो, माय बाप हो, इथं केलेलं कर्म सार्थकी लागलेलं आहे. आजचा काळ माझ्या सहित तुमचा नक्कीच सार्थकी लागणार, यात काही शंकाच नाही. कारण ज्यांनी ज्यांनी शिवनामाचा जप केला, भगवान शिवशंकराची भक्ती केली, मग तो कसाही असो, कोणत्याही अवस्थेमध्ये असो, गरीब श्रीमंत उच्च नीच कसाही असू द्या, त्या प्रत्येकाचा उद्धार भगवान शिवशंकर परमात्म्याच्या नामचिंतनामुळे झालेला आहे. हे पाहण्याकरता तर आपण बसलो इथं. काय उद्देश? काही नाही दुसरा. सांगून जातो ऐका. काही शिवपुराणामध्ये अशा कथा आलेल्या आहेत. काय ऐकावं शिवपुराण? याच्याकरताच ऐकावं फक्त. कशा करता? जीवनाचा उद्धार करण्याकरता. अतिशय कथा गोड आहे. पातक्यांना पावन करणारी कथा आहे. व्यास महर्षींनी अतिशय फार मोठं शास्त्र लिहून ठेवलं. शौनकादी ऋषींनी सूत महर्षींकडं आपला मानस, आपली इच्छा प्रकट केली आणि सूत महर्षी शौनकांना ही कथा सांगतायत. ज्या कथेमुळं आपल्या आयुष्यामध्ये केलेल्या सर्व पापाचा नाश होणार आहे. कारण नामचिंतनामुळं कितीही तुम्ही पाप केलेलं असताना संपून जातं. तो बाबा फार उदार आहे. महाराज ज्ञानोबा एके ठिकाणी खूप गोड बोलतात. तुम्ही केलेलं जे पाप आहे ना, एका क्षणामध्ये जळून टाकण्याची ताकद त्या नामचिंतनामध्ये आहे. हरि उच्चारणी अनंत पापरासी जातील लयासी क्षण मात्रे. रोज हरिपाठ वाचताना फक्त तेवढं जरी कळालं बस झालं. हरीच्या नामाचा उच्चार. आता हरी हरी तर रोजच म्हणतो, त्याबद्दल वाद नाही.
परंतु हरीचं होऊन कधीतरी हरी म्हणायला असं का? लक्षात आलं का? हरीचं होऊन कधीतरी हरी म्हणा, तर तुमच्याकरता उभा राहिलेला आहे, बसलेला आहे, तुमच्याकरताच उपस्थित आहे. हृदयाच्या तळापासून त्याला साथ घाला, तो नक्की तुमच्या हाकेला ओ देणार. तेवढ्या करताच बसलेला आहे ओंकार दादा. तो त्याचं काय काम आहे? काही काम नाही. मारा देवा पायाटाचे मारा देवा पायाटाचे देवा दयाल रहासे मारा देवा दयाल रहासे हो जब काळाचे झाले नाही जब काळाईचे झाले नाही मारा देवा पायाटाचे मारा देवा पायाटाचे काही नका करू, त्याला ठासाने हाक मारा, तो येणार आहे. आजपर्यंत प्रत्येकाने हाक मारली, मनापासून त्याला हाक मारली, तो धावत गेला. चप्पल नाही घेतली उपायात त्याने अमोल बाबा. हा कहे लक्ष्मी, ती कहे गजराज. मनापासून हाक मारली. सुदामा ब्राह्मण दुःखे तरी तरी पिढी लागा, मुष्टी पुही घेऊन त्याच्या भेटी लागे गेला का. मुठभर पोहे घेतले, काही घेऊन जाऊ नका. देवाला कशाची अपेक्षा? काय बरं का स्वामी महाराज, जगाची रीतच उलटी आहे. त्याला दक्षिणा द्यायला निघतो आपण. कोणाला? त्याच्या पायाची दाशी लक्ष्मी आहे. त्या भगवान परमात्म्याला आपण लक्ष्मी देऊन प्रसन्न करायचं बघतो. काय करतो? 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये त्याला दान देतो आपण. आता कसं करावं? ज्याला मागायला तुम्ही गेलाय त्याला तुम्ही दान देताय, म्हणजे गरीब तोय का तुम्ही? हेच कळलं ना. लक्षात आलं का? नक्की गरीब कोण आहे? तुम्ही जर देवाला दान देताय याचा अर्थ असा आहे, तू गरीब असला पाहिजे. ऐकून जा बरं का. सगळ्या विश्वाचं वैभव असणारा भगवान परमात्मा, त्याला काय तुमच्या पैशाची गरज आहे? भावना आहे तुमची, देत चला, माझं मत नाही देऊ नका. असं जिथं सत्कार्य झालं तिथं अवश्य द्या. भगवान परमात्माचं मंदिर चालू आहे, अवश्य द्या. तसं पाहिलं तर महाराज खूप गोड बोलतात बरं का. त्याच त्याला अर्पण करतो आणि पूजा केल्याचा आविर्भाव आम्हाला येतो. आता हे बोलणं वाढत जाईल माझं. असू द्या, तुम्हाला कळालं पाहिजे परमार्थ नक्की कशा करत आहे. दुसरं काही नाही. आई तुमच्याकरता बोलून जातो. परमार्थ अतिशय गोड आहे. थोडा करा, थोडा. काय करा? थोडा करा. थोडे परी निरे. निरे म्हणजे स्वच्छ, अगदी शुद्ध सात्विक स्वरूपाचं, साजूक म्हणा त्याला. थोडंच द्या, जास्तीची गरज नाही. आहार थोडाच घ्या, पण सकस घ्या. 50 भाकरी खायची गरज नाही. 5-10 भाकरी विनाकारण अगदी पातेल्यावर पाहिजे. थोडंच घ्या, सकस आहार घ्या. तसं देवाची भक्ती थोडीच करा, परंतु अगदी निरे निरे म्हणजे शुद्ध सात्विक स्वच्छ स्वरूपाची भक्ती करा. देवाला जास्त लागत नाही हो. म्हणून करता महाराज सांगतात, त्याला काय गरज आहे? झाले बघा उलट. 1 रुपया देतो आणि 1 लाख रुपयाची नोकरी लागावी म्हणून अपेक्षा करतो. काय करतो? 1 रुपया, जास्त जास्त फार फार 100 रुपये, पावशर पेढे, 1 नारळ, बस 1 बेलपत्र अर्पण करतो आपण त्याला. साहित्य सगळं फार फार तर 5, 25, 10, 50, 100 रुपयापर्यंत येते सगळं. तेवढं त्याला अर्पण करायचं. तुमच्याकडं तर तो लय उद्योग बाबा.
बरं काय सर, तुम्हाला तेवढंच काम आहे. गच्च भरले घर आमचं त्या मूर्तीने, प्रतिमाने, फोटोने. कुठं लटकावं हे कळेना. कोणत्या देवाला गेलं की आणलाच फोटो. त्याच्या फोटोची, त्याच्या प्रतिमेची, त्याच्या मंदिराची गरज नाही बरं का. ऐकून जा, क्षमा मागून बोलतो तुमची. ज्याने सर्व विश्वाची निर्मिती केली, सगळ्या विश्वाचा मालक आहे, मग त्याला स्वतःला आता कसं करावं ते एवढं एवढं उदार आहे ते. आता काय सांगावं तुम्हाला, सांगूनच जातो. एवढा मोठा आहे माझा भगवान परमात्मा. स्वतः स्मशानामध्ये राहत होता, पण कुबेराने भक्ती केली. कोणाची? भगवान शिवशंकराची. कुबेराने किती दानशूर आहे सांगून जातो, ऐकून जा. कुबेराने भगवान परमात्म्याची भक्ती केली, प्रसन्न केलं. माझ्या भगवंताने एवढं दिलं कुबेराला, एवढं दिलं, एवढं दिलं. त्याने कितीही खर्च केलं तरी ते वाढतच राहते, परंतु कमी होत नाही, असा वरदास्त दिला. मग कुबेराला वाटलं आता देवाच्या ऋणातून उतराई व्हावं. काय व्हावं? मी मग सांगितलं तसं. मागितले लाखो कोटी, दिला 1 रुपया. कुबेराला भगवान परमात्म्याने वरदान दिलं, जा अक्षय लक्ष्मी त्याच्याकडे देऊन टाकली. न संपणारी, अखंड टिकणारी. कितीही खर्च केला तरी सुद्धा संपत नव्हतं ते धन. कुबेर देवावरती पुन्हा प्रसन्न झाला. कुबेराला वाटलं भगवान परमात्म्याच्या ऋणातून उतराई झालं पाहिजे, आणि म्हणून करता कुबेराने प्रयत्न केला. आणि देवा करता एक सुंदर बंगला बांधला. बंगला काय केला? फार मोठी गंमत आहे बरं का. मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो, अगदी मजेशीर दृष्टांत, अगदी मजेशीर आहे. बंगला बांधलाय. कोणाला? जो स्मशानामध्ये राहतो, ज्याला घराची आवश्यकता नाही. न तुझं माझी खेळे लपी तपी, किंवा तुकोपर्यंत गुण प्रमाण आहे. अनंत ब्रह्मांडे उदरी हरिया बालकन दागरी, बालकन दागरी, हरिया बालकन दागरी, हरिया बालकन दागरी. अनंत ब्रह्मांडे उदरे, ओ अनंत ब्रह्मांडे उदरे, हरिहा बालक नंदावरे, हरिहा बालक नंदावरे. त्याची लीला काही आगळी वेगळी आहे. जो अनंत ब्रह्मांडाचा मालक आहे, लक्ष्मीचा पती आहे, विश्वाचा चालक मालक, अखिलकोट ब्रह्मांड नायक, रुक्मिणी प्राण संजीवन विश्व जगदाधार श्री पंडुंग परमात्मा, आदिशक्ती उमापती, गौरी हर माझा भगवान शिवशंकर परमात्मा सगळ्या जगाचा मालक आहे. आणि जगाची रीतच उलटी आहे. कुबेराने प्रयत्न केला, म्हणे भगवान परमात्मा करता एक घर बांधू. घर आता देवा करता घर बांधायचंय, आणि बांधलेलं कुबेराने. आता किती सुंदर बांधलं असेल. बस ऐकून जा, एवढं सुंदर घर बांधलं, एवढं सुंदर बांधलं. ते दगडाचं नव्हतं, ते विटेबंदी नव्हतं, ते सिमेंटचं नव्हतं, लाकडाचं नव्हतं, बांबूचं नव्हतं. मग होतं कशाचं? ऐकून जा, ते होतं सोन्याचं. आहे सोन्याचं. कसं होतं? ऐकून जा बरं का माय बाप. ते सुवर्णाचा बंगला होता, सुवर्णाचा. आणि तेही असं नव्हतं, मग शुद्ध कंचनाचं घर होतं ते. शुद्ध. आताचं सोनं शुद्ध नाही राहिलं, शुद्ध सुवर्णाचा. एक सुंदर असा राजवाडा, सुंदर असा बंगला, सुंदर असा महाल बांधला. आता घर बांधलं म्हटलं की मग वास्तुशांती तर केली पाहिजे, कारण ती परंपरा आहे, प्रथा आहे आमची. ज्या गोष्टी आम्ही करत असतो त्याची शांतता किंवा त्याचा भाग आम्हाला भगवान परमात्म्याला द्यावा लागतो. हिंदू संस्कृती आपली, वैदिक संस्कृती आहे. स्वतः देवाने पूजा केली. तुम्ही आम्ही पूजा करतो म्हणून काही नवल नाही. आजकालच्या काळामध्ये काही नास्तिकवादी असे निघाले, कोण देव? देवच मान्य नाही त्यांना. पूजा अर्चा विधी, होम हवन यज्ञ हे मान्य नाही त्यांना. ते म्हणतात हे थोतांड आहे. एक साधू महात्मा बैलगाडीमध्ये बसून कथे करता निघाले होते.
जात असताना एके ठिकाणी थांबण्याचा योग आला. ज्या ठिकाणी थांबले त्या ठिकाणी काही नास्तिक मंडळी उभा होते. त्याच्यातले एक नास्तिक समोर आला, म्हणजे कोण आहे ते? एवढा रोबाबात चाललेला बाबा आहे, कोण आहे हा? त्या गाडीवाल्याने सांगितले साधू आहेत. काय करतात? काहीच करत नाहीत. मग देव धर्म अध्यात्म सांगतात. कोण देव? त्याने बोलायला सुरुवात केली. कोण देव म्हणजे तुला देव माहित नाही का? माहितीचा काही विषय नाही, त्याला मानतच नाही आम्ही. साधूने ऐकलं. तो साधू समोर येऊन बोलला, देवाला मानत नाही आम्ही. साधू म्हणे वा, छान आहे. साधू ते साधू सहज बोलून गेले. अरे तू मानत नाही यात काय नवल आहे? काय बोलले साधू? तू मानत नाही देवाला यात काही नवल नाही. माझ्या गाडीला जुंपलेले 2 बैल आहेत. काय? 2 बैल आहेत. ते बैल ही देवाला मानत नाही, त्यांना देवाचं काही घेणं देणंच नाही. ते सुद्धा देवाला मानत नाहीत. मग तूही देवाला मानत नाही. ते पशु आहेत, तेही देवाला मानत नाहीत. नाही कळलं? साधू महात्मा बोलतायत, अरे तू देवाला मानत नाही, ते हे देवाला मानत नाहीत. मग तुझ्यात आणि बैलात फरक काय आहे? तू बैलच आहे, कारण तू मानत नाही, तेही मानत नाहीत. नास्तिकवादी लोक देवाला देव मान्य नाही, त्यांना नसू द्या. तुमच्या मान्य न मानण्यावरती भगवान परमात्मा अवलंबून नाही. चला मग वास्तुशांत करायचं ठरलं. बघा बरं का, आता ब्राह्मण काका बोलवायचे. मग असे जसे भूदेव पूजा करून गेले ना, आहेत का? बसलेत रामकृष्ण आले काका. अतिशय सुंदर पूजाविधी केला त्यांनी. तसं पहिलं तर काका मला वाटत होतं कधी उरकतं काय माहिती तुमचं. ते म्हणाल का बरं? कथेला वेळ होतो आणि मग बोलायचं फार असतंय. का बरं? असं वाटतं भगवान परमात्म्याने जेवढं आपल्याकडे दिलं ना तेवढं सगळं तुमच्या थोडीमध्ये ओतावं. कारण ज्ञान हे दिल्याने वाढतं म्हणतात. त्यात भगवान परमात्म्याची कथा करायची, कीर्तन करायचं, चिंतन करायचं, तो वेगळा आनंदच वेगळा आहे. नाही आनंदाशी जोडा. त्या आनंदाला जोड नाही चोपदार. याही वयात अजून दंडक घेऊन उभा राहत आहे. किती आनंद आहे. घर तर चांगलं आहे बाबाचं बरं करूया. वेल सेट फॅमिली आहे, काय अडचण नाही. आमचे अण्णा असतील, स्वामी असतील, सर असतील, ओंकार दादा, सगळे तुम्ही बसलेले आहे. उजनीच्या काटावरची माणसं तुम्हाला काय कमी हो? म्हणजे मी काय बीड जिल्ह्यातला नाही बरं का. ठरवलं होतं आम्ही तुमच्याकडे येऊ देणार नाही पाणी, कारण आमच्याकडून तुमच्याकडे येत आहे. त्याला जाऊ द्या, सांगून जात नाही का. वास्तुशांत करायचं ठरवलं. मग भूदेवांना पाचारण करायचं. मग कोण भूदेव? आता का वास्तुशांती ती का मार्कंड महाराजांच्या बंगल्याची का? नाही. मग विश्व जगदाधार श्री भगवान शंकर परमात्मा, त्याच्या बंगल्याची वास्तुशांती, त्याच्या घराची वास्तुशांती. मग पंडित कसा हवा? काका श्री साधं मुहूर्त काढायचं म्हटलं तर आम्ही बऱ्याचशा काकांची यादी काढतो. या काकांकडे जाऊ का? त्या एकावरती विश्वास नाही, 3 काकांकडे जाऊन ते बघताय. आणि मग हा तर भगवान परमात्मा, याच्या घराची वास्तुशांत करायची आहे, कोणाला पाचारण करावं? आणि मग बरेचसे पंडित, महापंडित शोधले गेले. त्याच्यामध्ये एका पंडिताचा नंबर लागला. त्याचं नाव आहे दशग्रंथी. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुकुदगुत दशग्रंथी ब्राह्मण आहे. त्याच्यासारखा वेदवान अजून होणे नाही बरं का. काकासाहेब तुमची माफी मागून बोलतो. जगामध्ये असा तो एक ब्राह्मण झाला, असा एक ब्राह्मण झाला. त्याच्या पुढे अजून मला वाटतं कोणी गेलंच नाही गड्या. असा ब्राह्मण आहे, असा भूदेव आहे की ज्या भूदेवाने प्रत्यक्ष भगवान शिवशंकराच्या घराची वास्तुशांत करावी. त्याचं नाव आहे प्रत्यक्ष रावण. काय नाव आहे? ऐकून जा. रावण म्हटलं की तुम्हाला हसायला आलं. रावण आणि भूदेव, ओ माझं बाजूला ठेवा. भगवान परमात्म्याच्या घराची वास्तुशांत करता म्हणजे काय ते बारका असेल का? किती वेदविद्या ग्रहण केलेला माणूस असेल, काही वैदिक करत असेल का? ते वैदिक पूजेमध्ये अतिशय निपुण आहे. मला सांगायचं माझा देव किती उदार आहे. ऐका बरं का. तुम्ही दिलेलं बेलाचं पान त्याला मान्य आहे. तुम्ही दिलेलं एक पुष्प त्याला मान्य आहे. तुम्ही दिलेलं एक तांब्या भरून पाणी त्याला ओतलं ना, त्याला मान्य, त्याला काय लागत नाही.
तुम्ही नैवेद्य दिला ना तोही त्याला मान्य, कसाही द्या, साखरेचा द्या, 2 शेंगदाणे द्या, काही द्या, नसेल काही तर फक्त मन अर्पण केलं त्याला तरी तो नैवेद्य भरपूर होतो, त्याला काही लागत नाही. महाराज सांगतात थोडं दिलं तरी संतुष्ट होणारा माझा परमात्मा आहे. अशा भगवान परमात्म्याने रावणाला पाचारण केलं. प्रत्यक्ष रावण आज माझ्या देवाच्या बंगल्याची वास्तू शांत करतोय. मग वास्तू शांत करत असताना एवढी पूजा, एवढी सुंदर पूजा केली काका, एवढी सुंदर पूजा केली ना, स्वतः प्रत्यक्ष भगवान शिवशंकर परमात्मा प्रसन्न झाले. हे दैवत आहे. असं आहे ना, थोडी भक्ती केली लगेच प्रसन्न होतंय बघा, लगेच. त्याला काही जास्त लागत नाही, अतिशय अल्प भक्तीमध्ये संतुष्ट होणारा माझा भगवान परमात्मा आहे. एक मुद्दा सांगून जातो, ऐकून जा, घरी घेऊन जाई तुमच्याकरता दादा, तुमच्याकरता पण. कितीही समस्या असू द्या, कितीही संकट असली, कितीही समस्या असल्या, घाबरू नका. एक काम करा. काय करा? एक तांब्या भरून पाणी घ्या. शास्त्रात सांगतो बरं का, माझ्या पदरच नाही. एक तांब्या भरून पाणी घ्या, त्याच्यामध्ये लालचंदन टाका, भगवान परमात्माचं नाव घ्या, त्याच्या नामाचा जप करा, आणि ते लाल चंदन टाकलेलं ते जल, ते उदक, ते पाणी बेलाच्या बुंद्याजवळ नेऊन अर्पण करा. आणि एक शुद्धोदक म्हणजे शुद्ध पाण्याने भरलेला तांब्या घ्या, आणि तो तांब्या पुन्हा भगवान परमात्माच्या शिवलिंगावरती अर्पण करा. 3 महिन्याच्या आतमध्ये अतिशय क्लिष्ट असणारा, अवघड असणारा प्रश्न तुमचा सुटवून जाईल. प्रयत्न करून बघा, मग सांगा मला. अवश्य करा प्रयत्न केल्यानंतर. इतका देव सोपा आहे. काय बरं, लालचंदन, तांब्याभर पाणी बेलाला ओतायचंय, आणि पुन्हा एक शुद्ध पाणी भगवान परमात्म्याच्या शिवलिंगावरती ओतायचंय. हा नियम 3 महिने करा. भगवान परमात्मा तुम्हाला सगळ्या संकटातून सोडवणार, याची गॅरंटी मी नाही देत, महाराज सांगतात. ऐकून जा. असा माझा असणारा प्रसन्न भगवान परमात्मा रावणावरती प्रसन्न झाला, आणि रावणाला बोलू लागला, रावणा काय वास्तू शांती केली म्हणे, मग काय पाहिजे तुला? रावणाने सांगितलं, देवा काही नको मला, भरपूर आहे सगळं. तरी हे दैवत बोलत नाही, घे मागून, तुला काय हवं ते माग. आता माग 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 म्हटल्यानंतर बऱ्याच वेळा मागा म्हणून सांगितलं, मग त्याला थोडस आहे की नाही म्हटलं तरी आता माणूसच आहे. त्याला वाटलं आता मागायचंच म्हणते ना, आली आहे संधी, सोनं केलं पाहिजे. संधीचं काय केलं पाहिजे? संधीचं सोनं करण्यामध्ये आपण सगळे पटाईत आहेत. तुमच्याकडं तर ते फार मोठा देवाने अलौकिक असा गुण दिला बरं का. प्रसन्न मुद्रा बघितली ना तुम्ही लगेच बाई आज छान आहेत बरं का, आज मूड मध्ये दिसतायत. आणि मग सर लय हुशार आहे ते, सोपे नेत्यांना, यांना तसं समजू नका तुम्ही. भोळ्या, यांच्या चेहऱ्याचा भाव भोळा आहे, या भोळ्या नाहीत. माफी मागून बोलतो बरं, खरं सांगू का स्वानुभवाने बोलतो, हे काय असं मोकळ्यात बोलत नाही, स्वानुभवाने. एक दिवस झाला प्रसंग असा प्रसन्न होतो मी. दुपारी कीर्तन करून आलो, कीर्तनही छान होतं, पाकिटही चांगलं होतं. आणि मग गेल्यानंतर असा आनंद, प्रसन्न मुद्रा पाहिली. मग त्यांनी सांगितलं कसं काय कीर्तन, वा छान झालं. बरं दुपारी 12 वाजता, 1 वाजलेला, 10 ते 12चं कीर्तन केलं. 1 वाजता घरी आलो. त्यांनी प्रसन्न मुद्रा पाहिली. म्हणे महाराज तुमचे पाय दुखत असतील उभं राहून, पाय दाबून देऊ? नको, चेपून देऊ पाय. मग काय म्हणे हात दुखत असतील, टाळ्या वाजून वाजून म्हणा. नाही म्हणे काय डोकं दुखतंय का? डोकं विचार करून करून सारखं डोकं दुखत असेल. म्हणलं काय दुखत नाही. मग काय दाबो? काय नरड दाब. म्हणलं नरड माझं. म्हणजे जाऊ द्या, तुम्हाला कडक कडक चहा नको. दुपारी 1 वाजलंय, सूर्यनारायण आग ओकतोय, अंगाची लाही लाही होते, आणि ही बिचारी म्हणते कडक कडक चहा देऊ काढून. एक तर मी चहा घेत नाही. स्वामी महाराज आज तुमच्या इथं 2 वेळा चहा घेतात, सकाळी थोडाच घेतला, आणि मग अशा अंड्याला परत कसा पाठवायचा म्हणून चहा घेतला नाही. तर मी चहाच घेत नाही. यांना इतरांना पाठवा, मला नका पाठवू द्या. मग असे भैया आल्यावर कळू स्वामीजी. त्या भैयाने आम्हाला विचारलं, महाराज काही कमी जास्त लागला तर आम्हाला बोला बरं का. काहीच कमतरता नाही. जिथं भगवान शिवशंकराचं परमपवित्र वास्तव्य आहे ना, तुमच्यासारखे गोड पारमार्थिक माणसात काय कमी आहे आम्हाला? काही कमी नाही. नमः पार्वती पते शिव हर हर हर. महादेव
आणि माझ्या भगवान परमात्माने रावणाला विचार वरम ब्रूही, काय हवंय मागून घे. रावणाने विचार केला काय मागावं याला. देणारा दाता खूप मोठा आहे, मागणाराही तेवढा प्रगल्भ विचार शक्तीचा होता. त्याने मागत असताना अतिशय अलौकिक असं मागणं मागितलं. काय मागावं काय मागावं. देवाला सांगितलं ते संकल्प करा. अरे घे संकल्प, काय हवंय तुला, मागाल ते द्याल. अरे काही माग. त्याने विचार केला एवढा सुंदर असा बंगला, असा इंजिनियर, असा एस्टिमेट काढणारा आणि एवढा सुंदर महाल माझ्या आयुष्यात मला बांधणं होणार नाही. मला वाटतं याच्याकडे याने संकल्प तर केलाय म्हणे बाबाने. बोले बाबाने संकल्प केला, रावणा काय पाहिजे ते माग, तुला काय हवं ते द्यायला तयार आहे. एक काम करू म्हणे, काय करू, याच्याकडे हाच बंगला मागून घेऊ. बघता काय माझ्याकडे मागितलं देवाला, देवा देशील. हो रावणा काय हवंय, काही नको, फक्त एक काम कर. काय कर, ज्या बंगल्याची वास्तुशांत मी केली तोच बंगला मला हवा आहे. देवाने सांगितलं तथास. देव म्हणे असंही ते डोईजड झालं होतं. कारण तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, आम्ही एकांतामध्ये स्मशानामध्ये राहणारे, विभूती अंगाला चर्चत करणारे, गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार, सर्पाचा हार आहे गळ्यामध्ये. मला काय गरज या बंगल्याची, गरजच नव्हती. असंही मग याची व्यवस्था करण्याकरता पुन्हा अगाऊचे कामगार ठेवावं लागले असते. व्यवस्था बघण्याकरता पुन्हा मला ध्यानमग्न असणार आम्ही, भजन करणार आम्ही. तू म्हणाल देव भजन करतो का? भजन करतो बरं का. आपणच भजन करतो यात नवल नाही, ते सुद्धा भजन. आता तू म्हणाल देवादी देव आहे, तो भजन करत असेल कोणाचं, हाही प्रश्न निर्माण होतो. आपण देवाचं भजन करतो, देव कोणाचं करतो. ऐकून ना बरं का, गोड मुद्दा आहे. देव सुद्धा भजन करत असतो, आपण भजन चुकवू नका. मग तो भजन करत असेल कोणाचं, आता कोणाचं म्हणून काय सांगू, ते एकमेकाचं भजन करतात. आज स्वामी बाबा तुम्ही इथं हे 2 फोटो लावलेला, मला खूप आनंद झाला बरं का. मग असे मी पाहून गेलो, अतिशय सुंदर वाटलेला म्हणून दर्शन घेतलं. म्हणून वा, आज तर प्रत्यक्ष दोन्ही बाबा बाजूला उभा आहेत. तो सुद्धा भजन करतो. कोणाचं? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. टाळी वाजवा. राम जय राम जय जय राम, श्रीराम 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 जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करे महादेव. राम पूजे क्या बात है. सर्वांनी म्हणा, टाळी वाजवा. राम पूजे जय हो एक साथ. सदा शिव. आई टाळी वाजवा, मायबाप भजन म्हणा. राम राम राम. क्या बात है. राम राम. राम पूजी सदा शिव. राम राम राम. क्या बात है. टाळी वाजवा मायबाप, सगळे टाळी वाजवा. राम ऐका रे मायबाप, या सुवर्ण सणाचे आपण सर्वजण सांगतो. अंगावर ते रोमांच उठतात. असं वाटतं कोणतं पुण्य केलं होतं.
या सगळ्या मंडळींच्या समवेत तुमच्या समोर भगवान परमात्म्याच्या साक्षीने त्याचं भजन करायला मिळत आहे, त्याचं गुणगानाचं वर्णन करायला मिळत आहे. अरे कोणतं पुण्य केलं होतं दादा. ऐकून जा. महाराज सांगतात प्रत्यक्ष भगवान प्रभू रामचंद्र परमात्मा शिवशंकराचं पूजन करतायत आणि माझा देवादिदेव आदिनाथ भगवान श्रीकृष्ण परमात्मा उमापती गौरीपती देवाचं भजन करतायत. दोघांनी एकमेकाचं भजन करावं ना आपण मात्र वाद खेळावा. आम्ही शाक्त, आम्ही शैव, आम्ही वारकरी, आम्ही अमुक, आम्ही तमुक. ते मात्र रोज संध्याकाळी एकत्र आहे. भांडणं फक्त आपलीच आहे. नका वाद करू. हरिहरा भेद नाही. ऐकताय का? हरिहरा भेद नाही. नका करू वाद. त्यांच्यामध्ये भेद नाही बरं का. रामाची भक्ती केली काय भगवान शिवशंकरापर्यंत पोहोचणार आहे. पांडुरंगाची भक्ती केली काय भगवान शिवशंकरापर्यंत पोहोचणार आहे. आणि शिवनाम घेतलं काय या सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. म्हणून भक्ती अति पवित्र आहे. महाराज गोड सांगतात राम पूजे सुदासी. राम पूजी सदा देव ओ राम पूजे सदा देव ओ भजन करे महादेव देव भजन करी महादेव. महाराज सांगतात भजन करी महादेव राम पूजे सदाशिव. भगवान परमात्म्याने विचार केला असाही मला भजना करता वेळ नाही मिळायचा. या बंगल्याची व्यवस्था ठेवण्याकरताच माझा वेळ निघून जाईल. बरं त्याने बांधता असताना काय असं आपल्यासारखं सामान नाही. वेगवेगळे फ्लोर बनवलेले, वेगवेगळे मजले, तळमजला वेगळा, गॅलरी वेगळी. आता तो बंगलाच एवढा विस्तीर्ण होता. शुद्ध कांचनाची सप्तकोटीघरं होती ती. तो काय बंगला होता का? खूप मोठा. छोटंसं टेरेस असलं, छोटीशी गॅलरी, त्यात जाऊन फोटो काढता स्टेटसला टाकता. आता काय करावं. 10x10च पुरुष आहे तेवढा स्टेटसला टाकतो आपण. चला जाऊ द्या. त्याच्यातही आनंद मांडला पाहिजे. आहे ते बरं का. त्याच्यामध्ये जेवढं देवाने दिलं ना त्याच्यामध्ये सुद्धा आनंद मानता आला पाहिजे. ऐकून जा बरं का. तुम्हाला एक एक अतिशय मुलाचं वाक्य सांगून जातो. गरिबी आली कधी लाजू नका, श्रीमंत आली तर कधी उत्मात करू नका. क्षणिक आहे बरं का. या संसारामध्ये सुख दुःखाच्या दाटा येत राहतात. संसार सागर आहे, समुद्र आहे, हे चालत राहत आहे. मायबाप हे काही नवीन नाही. त्याच्याकरता काही जास्त काळजी करायची नाही. फक्त एक काम करायचं. ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. त्यांनी जसं ठेवलं ना तसं राहावं. तुम्ही जर निरपेक्ष जीवन जगायला गेला ना तो लय देतो बघा. तुम्ही जर अपेक्षा केली की मग दिलेलं सुद्धा ते घ्यायला मागं पुढं पाहत नाही. जास्त अपेक्षा नका करू. ते देऊन बघतं पण त्याने दिलेलं तुम्हाला पुरतच नाही. कितीही दिलं त्याने तरी तुम्ही मागतच राहता. कुठपर्यंत पदक तरी, हात तरी कुठपर्यंत. आता माफी मागून बोलतो रे शब्द. भीक तरी कुठपर्यंत मागायची. कुठपर्यंत. हात दिले म्हणून सारखं पसरायचं. दळवजने लाजिरमाणे भिक्षा पात्र अवलंबणे. महाराज तर खूप ताशेरे ओढतात. नका मागू कोणाकडं. आणि त्याच्याकडं तर मागूच नका. का बरं. फक्त एक काम करा. त्याने जो दिलेला वेळ आहे ना त्या वेळेला सादर व्हा. काय व्हा. देव ठेविल तैसे राहावे. एक गोड अभंग आहे बघा. समयाची सादर व्हावे, सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे, देव ठेविल तैसे राहावे, देव ठेविल तैसे राहावे. समयाची सादर व्हावे, समयाची सादर व्हावे,
समय असे सादर व्हावे देव ठेविल तैसे राहावे. कोणत्या दिवशी हत्तीवरती, कोणत्या दिवशी पालखीमध्ये, तर कोणत्या दिवशी चालत जावं लागेल. चालत राहावे. कोणी दिवशी बैसुनी हत्तीवर, कोणी दिवशी पालखी सुभेदार, कोणी दिवशी पायाचा चाकर चालत राहावे. हत्तीवरती अंबारीमध्ये जरी बसला ना, गर्व करू नका. कधी कधी पालखीत बसला, गर्व करू नका. आणि कधी चालत जावं लागलं तरी लाजू नका. त्यात काय काहीच नाही. देव ठेविल तैसे राहावे. चला, मला सांगायचा मुद्दा एवढा आहे, तो खूप देतो बरं का. त्याने रावणाला स्वतःचा महाल दिला, तुम्हाला आम्हाला छोटंसं घरकुल का नाही द्यायचा. काय छोटंसं घरकुल पाहिजे आपल्याला, ठीक आहे नाही. किती लागतंय. मराठी चित्रपटातलं एक गाणं आहे बघा, सुंदर गाणं आहे ते. घरी गेल्यानंतर तुम्ही सर्च करून पहा. खूप जुनं गाणं आहे. त्या जुन्या गाण्यामध्ये अर्थ होता रे. आता काय उलाला ना अमुकन तमुकन ते गाणे निघाले, त्याच्यामध्ये काय अर्थ नाही, अर्थविहीन गाणी निघाली. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं. बस मला ते जास्त क्षेपक म्हणायची हेच नाही, जमतच नाही ते. बस फक्त एक छोटंसं घरकुल मागितलं ना देवाकडे, देणार नाही का. रावणाला स्वतःचा महाल दिला, स्वतःचं घर दिलं त्याने. ऐकून जातो उदार आहे म्हणून त्याची कथा ऐकायची, म्हणून श्रवण करायचं, म्हणून त्याचं भजन करायचं, म्हणून त्याची पूजा, म्हणून त्याची अर्चना करायची, आराधना करायची, त्याची विनंती करायची. कारण तो पापातून शापातून नवे नवे कसलंही मोठं संकट असलं तरी मुक्त करतो. आपण काल देवराज ब्राह्मणाच्या कथेमध्ये प्रवेश केला आणि आपला वेळ संपला होता. खरं सांगू का, ही कथा कमीत कमी महिनाभर सांगावी तेव्हा संपूर्ण कथा पूर्ण होईल. एवढं मोठं हे महापुराण दिसायला छोटं आहे. 12 संहिता आहेत. अजून फक्त महात्म्यच बघितलं आपण. संहितेमध्ये, विद्वेश्वर संहितेमध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे उद्या. चला, रात्री मी तुम्हाला कथा सांगत होतो. भगवान परमात्मा माझा भोले बाबा उमापती गौरी शंकर शिवहर शिव महादेव माझा एवढा कृपाळू आहे, एवढा दयाळू आहे, फार दयाळू आहे. देवव्रत किंवा देवराज नावाचा ब्राह्मण आहे. असायला भूदेव आहे, परंतु कर्म मात्र चुकीचं आहे. नको ती कर्म करावी. काय करावी. भूदेव माफी मागतो बरं का. अतिशय वागणं विचित्र आहे. आणि मग कुमार्गी वागू लागला, कुकर्म करू लागला, नको तिकडे जाऊ लागला, नको ते खाऊ लागला, नको ते पिऊ लागला, नको ते पाहू लागला. एवढा कर्म भ्रष्ट झाला, आचार भ्रष्ट झाला. आचार विचार कर्म सगळ्या बाजूने भ्रष्ट झाला. आणि मग आता जास्त जर तुम्ही खूपच मर्यादा सोडली तर घरचे तुम्हाला जास्त चांगलं बघत नाहीत. काही काळानंतर घरच्यांनी त्याला हळहळ करायला सुरुवात केली, टोमणे मारायला सुरुवात केली, नको ते बोलायला सुरुवात केली. एवढंच नाही, प्रसंगी त्याला घरातून काढून दिलं. जायचं कुठं आता. आता प्रश्न पडला. ऐकून जा बरं का, सांगून जातो. मायबाप जोपर्यंत बुद्धी तीक्ष्ण आहे, इंद्रियामध्ये पाटव्य आहे, विचार करण्याची क्षमता आहे, तोपर्यंत जग आपलं आहे. ज्या दिवशी तुमचं हे शरीर गलित गात्र होईल ना, काही नाही बघा, पुन्हा मात्र कोणी आपल्याकडे बघत नाही दादा. ज्यांना आम्ही हवे हवेसे होतो, आमच्याशिवाय चालत नव्हतं घर, रोज आमची प्रतीक्षा, रोज आमची वाट, केव्हा येणार घरी अपेक्षा आहे. नमः पार्वती पते शिव हर 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 घरातून काढून दिलं आणि मग जायचं कुठं हा प्रश्न निर्माण झाला. देवराज चालत 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 तो देवराज ब्राह्मण एका शिवालयासमोर जाऊन उभं राहावं. कथा चालू आहे, कीर्तन चालू आहे, भजन चालू आहे, भगवान परमात्म्याचं अतिशय गोड भजन चाललेलं आहे. भजनामध्ये सगळे भाविक तल्लीन झाले, शिवभक्त सगळे. अशा अवस्थेमध्ये तो जाऊन शिवालयासमोर पोहोचलेला आहे. नाही म्हटलं तरी थोडा रममाण झाला. त्याला वाटलं, बरं वाटलं जरा. आश्रय घेतला शिवमंदिराचा आणि मग काही काळ तिथंच वास्तव्य केलं. तिथंच भजन ऐकू लागला. हळूहळू भजनाची गोडी वाढली.
कथा श्रवण करू लागला, तिथला प्रसाद ग्रहण करू लागला. आणि मग सगळं करता 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 दररोज शिवनाम कानावरती पडायचं. एवढा प्रभाव आहे शिवनामाचा, शिवकथेचा. मग ते शिवनामाच्या प्रभावामुळे असं झालं, हळूहळू याचं अंतकरण बदलू लागलं, सात्विक झालं अंतकरण. परंतु वेळ संपली. काय संपली? वेळ संपला. आणि काळाने उडी घातली. काय केली? काळाने उडी घातली. वेळ संपला. आता जरा, मरण, व्याधी या गोष्टी ठरलेल्या आहेत. जन्म, जरा, मरण आणि व्याधी या ठरलेल्या गोष्टी आहेत. म्हातारपण आलं की हळूहळू आजार आपोआप येतात. डायबिटीस म्हणा, बीपी म्हणा, या सगळ्या गोष्टी. शुगरची गोळी खावी लागते, ब्लड प्रेशरची गोळी खावी लागते. झोप नाही लागली तर झोप येण्याची सुद्धा गोळी आहे. भूक लागत नाही, भूक लागण्याची सुद्धा गोळी आहे. हळूहळू हळूहळू शरीर जीर्ण होत जातं. आणि मग त्याच शिवमंदिरामध्ये त्याचा प्राण गेला. आता ऐका बरं का, अतिशय दुष्कर्म केलेला तो जीवात्मा आहे. अतिशय दुष्कर्म केलेला, कोणताही वाईट कर्म सोडलं नाही. परस्त्रीगमन असेल, परधन असेल, व्यसन असतील, चुकीचा आहार असेल, सगळ्या गोष्टी नवीन नवीन सगळं कुकर्म केलेला तो जीवात्मा. शेवटी मात्र भगवान परमात्म्याच्या दारामध्ये त्याला मरण आलं. परिणाम स्वामीजी ऐकून जावर खूप गोड परिणाम आहे बघा. दुर्जन जरी देवाच्या दारात आला, त्याने जरी भजन ऐकलं तरी त्याचा उद्धार होतो. मग आपण तर, तुम्ही जरा गंभीर झाले, ऐकून जा. काय माहिती तुम्हाला काय वाटतं, पण मी तो स्वतःला सज्जन समजतो गड्या. ऐकून जा बरं का. क्षमा मागून बोलतो, एवढं पाप तुम्ही केलं नाही जे शिवनामाने जाणार नाही. एवढं पाप केलंच नाही गड्या. वाल्याचा वाल्मिकी होतो म्हणतात. एक दशग्रंथी ब्राह्मण मारला की मोहरी एवढा एक खडा रांजणामध्ये टाकावा, 7 रांजण भरावे. आता मला सांगा, मुंगी एखादी जर आपल्या पायाखाली आली तरी तळमळतो जीव. नको रे बाबा, तिचा ही जीव आहे. मग आपलं पाप म्हणजे किती अतिशय थोडं आहे, अतिशय अतिशय क्षुल्लक आहे. त्याचा अंत झाला. आणि मग नेहण्याकरता यमदूत आले. यमदूतांनी त्याला घेण्याचा प्रयत्न केला, परंतु रुद्रासारखे असणारे शिवगणही तिथं प्राप्त झाले, उपस्थित झाले त्या स्थळावरती. दोघांमध्ये वाद निर्माण झाला. काय झाला? वाद निर्माण झाला. यमदूत म्हणतायत, हा आमचा आहे, याने दुष्कर्म केलेलं आहे. आयुष्यावर एकही कर्म चांगलं केलं नाही, दान केलं नाही, पुण्य केलं नाही, कोणाचं चांगलं होऊ दिलं नाही, कोणाच्या मुलीबळीचं लग्न जमू दिलं नाही, जमलं तर मोडलंच 100% याने. सगळ्याचं वाटोळं केलंय. गावागावात भांडणं, भावाभावात भांडणं, घरात घर नाही ठेवलं, सगळं वाटोळं केलं याने. नको तो आहार, नको ते पाहिलं, नको तिकडे गेला, नको ते खाल्लं, नको ते प्यायला. अतिशय आचारभ्रष्ट, कर्मभ्रष्ट असणारा हा. आणि मग हा तुमचा कसा? शिवगणांनी सांगितलं, काही असो, आम्हाला आज्ञा आहे, हा जीवात्मा आमचा. दोघांमध्ये युद्ध सुरू झालं. काय झालं? इकडे यमधर्म, यमाचे दूत ओढतायत आणि इकडे शिवगण ओढतायत. ऐकून जा. हा वाद मिटवण्याकरता प्रत्यक्ष यमधर्माला यावं लागलं. यमधर्माला सांगावं लागलं की हा जीवात्मा आपल्याकडे येण्याच्या इतकं याने दुष्कर्म केलेलं नाही. यमदूत सांगतात, असं काय करता? आयुष्याचा पाडा वाचला तर एवढं वाईट कर्म केलं, एवढं कुकर्म केलं, या जगात कोणीच इतकं वाईट कर्म केलं नाही. यमधर्माने हात जोडले सांगितले, याने कितीही वाईट कर्म केलं असलं तरी जाताना मात्र हा शिवालयामध्ये भगवान शिवशंकराचा आश्रय घेऊन वारलेला आहे. काय झाला? आश्रय घेतला. शिवनामाचं श्रवण झालं, मनन झालं, पठन झालं, चिंतन झालं, शिवालयातला प्रसाद भक्षण करण्याकरता मिळाला. आता हा जीवात्मा, हा दुरात्मा राहिलेला नाही. मग हा पुण्यवान आत्मा झालेला आहे. हात जोडून शिवगणांच्या सुपूर्द केला. देवराज ब्राह्मण
शिवालयामध्ये जावं, कैलासामध्ये जावं आणि प्रत्यक्ष भगवान परमात्म्याच्या शिवदूताचं असणारं रूप त्याला प्राप्त व्हावं, शिवगणाचं रूप प्राप्त व्हावं. हा शिवनामाचा, शिवमहिमेचा अगाध असा महिमा आहे. म्हणून करता सांगून जातो, काही नका करू, शिवनाम शीतलमुखी शेवे पाका पडिया रे. कळी काळाला सुद्धा भय सुटतो. दड 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 दुड 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 बळ सुटले, बळ सुटला कळी काळा बापुडिया रे. शिवनाम शीतलमुखी सेवी पाका पडिया रे. महाराज गोड बोलतायत. दड दड दुड दुड म्हणजे तो शिवनाम चालू ना, काळ असा पळत सुटतो पळत. त्यामुळे काही नाही, शिवभजन करत जा. चला मला पुढील कथेमध्ये प्रवेश करायचा आहे. आणि मग त्या देवव्रत ब्राह्मणाचा, देवराज ब्राह्मणाचा उद्धार झाला. सूतजी शौनकांना सांगतायत, महाराज शिवकथा अति पवित्र, अति पावन आहे. या शिवकथेचं श्रवण मनन केलं, पठन केलं, भगवान शिवशंकराचं भजन केलं, भस्मचर्चन केलं, तिलक लावला भगवान परमात्म्याच्या नावाचा, त्याचा उद्धार नक्की होतो बरं का हो. ऐकून जा. काही नका करू, किती संकट येऊ द्या, त्याचं नामचिंतन करत जा. अतिशय कुमार्गी वागणारा देवराज ब्राह्मण जर उद्धार त्याचा होतो, तर तुमचा माझा का होणार नाही? उद्धाराचा संदेह नाही, उद्धाराचा संदेह नाही, उद्धाराचा संदेह नाही. सिस्टमवाले उद्धाराचा संदेह नाही, उद्धाराचा संदेह नाही, उद्धाराचा संदेह नाही, उद्धाराचा संदेह नाही, उद्धाराचा संदेह नाही. हो याच काही सेवका, याच काही सेवका, उद्धाराचा संदेह नाही, उद्धाराचा संदेह नाही. याच्या काही उद्धार होणाऱ्यात शंकाच नाही, उद्धाराचा संदेह नाही. शंका घेऊ नका. तुम्हाला वाटत असेल नाही होणार, ठीक आहे, शंका घेऊ नका. शंका फार वाईट आहे. महाराज सांगतात उद्धाराचा संदेह नाही, उद्धार नक्की होणार शिवकथेने. तुमचा माझाच काय हो, ऐकून जा. समुद्र किनारी वाष्कल नावाचे गाव, वाष्कल म्हणा किंवा बाष्कल म्हणा, त्या गावामध्ये बिंदुग नावाचा एक भूदेव आहे. काय? बिंदुग नावाचा एक भूदेव आहे. त्याची चंचुला नावाची एक पत्नी आहे. दोन्ही उभयता त्या गावामध्ये राहतात. आता त्या शौनकांना सूत्रऋषी सांगू लागले, गावच अख्खं गाव, संपूर्ण गाव असं तुमचं उजनी गाव अतिशय परम पवित्र आणि पावन आहे. भीमामाईच्या पवित्र कुशीमध्ये वसलेलं गाव आहे. त्या गावामध्ये एवढं सुंदर मंदिर, एवढी सुंदर माणसं, फड परंपरा जोपासणारी वारकरी संप्रदायाचे पाईक माणसं इथे आहेत. सगळेच अतिशय परम आणि पवित्र आणि पावन आहेत. तसं त्या गावामध्ये कोणच चांगलं नव्हतं. अख्खं गावच वाईट. चांगला विचार, सत्सत विवेक बुद्धी कोणाकडेच नव्हती. सुसंस्कार संपन्न, संस्काराची गोष्टच नाही. अतिशय वाममार्गाने वागणारं सगळं गाव. त्याच्यामध्ये या भूदेवाचा जन्म आहे. बिंदुक नावाचा भूदेव आहे. त्याची चंचुला नावाची पत्नी आहे. का सांगतो बरं का, शिवकथा कशी उद्धारक आहे. आणि मग या दोघांचा संसार सुरू झाला.
पण आपण म्हणतो ना, कोणाची नजर लागली देव जाणे. त्या संसारामध्ये काही मन रमेना. का बरं? आई ऐकून जा. गरिबी असो श्रीमंत असो कसंही असो तुम्ही दिवस काढता, पण 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 आपला नारायण, आपला पांडुरंग, आपला पती, आपला परमेश्वर, आपला सहचरणी आपल्या पत्नीशी जर व्यवस्थित वागत नसेल तर त्या संसारात मन नाही लागत. कितीही श्रीमंती असू द्या, कितीही संपत्ती असू द्या, किती श्रीमंती असू द्या, किती चांगला असू द्या, बंगला, गाडी, सगळं काही व्यवस्थित असू द्या, परंतु मालक जर व्यवस्थित नसेल, मला वाटतं चांगलं नाही वाटत. आणि मग घडलं असं, चंचुला पातीवरती धर्माचं पालन करणारी आहे, संस्कार संपन्न आहे, सुशील आहे, पण मालक मात्र अतिशय वाममार्गाने वागू लागला, नको ते करू लागला, मित्रांबरोबर नको तिकडे जाऊ लागला, नको तो व्यवसाय करू लागला जो आपल्या परंपरेला मान्य नाही. असे नको नको ते व्यवसाय, नको नको ते व्यवहार करू लागला, परस्त्री गमन करू लागला. माफी मागून बोलतो बरं का व्यासपीठावरून. सगळं काही सण होतं स्त्रीला, परंतु काही गोष्टी अशा त्या सण होत नाहीत, सण करण्याच्या पलीकडच्या. काही दिवस सण केले. आयांनो उदाहरण करणं तुमचं तुम्ही सांभाळून घेता बरं का. किती दिवस सांभाळणार? आणि मग मात्र हळूहळू हळूहळू विचार बदलायला लागला. काय करणार? रात्रंदिवस तडपड आहे ना, संसाराकडे लक्ष आहे ना पत्नीकडे लक्ष आहे, घरादाराकडे लक्षच नाही अजिबात. आणि मग मात्र भगवान परमात्म्याची विनंती करायची. संध्याकाळी आलं की त्याला समजावून सांगावं, प्रयत्न करावा. आज सुधारेल, उद्या सुधारेल, फरक पडेल उद्या. खूप मोठा प्रयत्न करावा, आठासाने सेवा करावी, चूर व्हावं, पण याने लक्ष नाही द्यावं, दुर्लक्ष करावं. कथाचा शेवर कव हे माझ्या बद्दलच नाही, हे महापुराणातलं सांगतो मी. आणि मग घडलं असं बराच काळ सगळं काही व्यवस्थित चाललं होतं, पण आता मात्र असा विचार निर्माण झाला, जर आपला पती असून आपल्या बापाने आपल्या काळजाच्या तुकड्याला दुसऱ्याच्या हातामध्ये दिलं, सोपवलं गड्या. ऐकून जा बरं का. तिने हे निमूटपणे सहन केलं. मुलगा कसा आहे पाहिलं नाही, कुल कसं आहे पाहिलं नाही, काळा आहे, कोरा आहे, उंच आहे, बुटका आहे, ठेंग नाही, काही घेणं देणं नाही. फक्त बापाने सांगितलं, ए तायडे, आजपासून हा तुझा मालक आहे बरं का. काय सांगितलं? आजपासून हा तुझा मालक आहे. स्वीकारलं त्या दिवसापासून, सर्वस्व अर्पण केलं. खूप प्रयत्न केला, आज चांगला होईल, उद्या चांगला होईल, नाही जमलं. मग मात्र तिचंही मन बदललं. ऐकून जा बरं का. चंचुला नावाची त्याची पत्नी, तिचंही मन बदललं. तारुण्य आहे, मन बदललं. आणि मग मात्र तीही वाममार्गाने वागू लागली, नको ते करू लागली. पण तो एवढा खालच्या थराला गेलेला होता ना, तो त्याचे एवढे विचार एकदम खाली गेलेले होते. त्याला हे कळालं आपली पत्नी काहीतरी चुकीचं करते. त्याने अडवलं नाही तिला, जाब विचारला, का असं करताय? ते म्हणजे तुम्ही तुमचं घराकडे लक्षच नाही, मी तरी काय करणार? बघा बरं का माणूस कोणत्या थराला जाऊ. कसं इतकं वाईट आहे. माय बाप हात जोडून विनंती करतो, काही करा, उपवाशी राहा. काय करा? उपवाशी राहा. एकच शर्ट धुवून महिने घाला. एखाद्याच्या सालाने काम करा, काही पडेल ते काम करा, मिळेल ते काम करा, पण चुकून कधी टेन्शन घेऊन व्यसनाला हात लावू नका. माय बापो, माझी विनंती, पाया पडतो तुमच्या दादा. व्यसनाच्या अधीन झालेला माणूस, राख रांगोळी होते कडे घराचे, त्याच्या राख रांगोळी होते. त्याच्या एकट्यामुळे सगळ्या संसाराचं वाटलं होतं. मुलांच्या डोक्यावरचं बापाचं छत्र हरवतं, पत्नीचा परमेश्वर निघून जातो, मायबापांचं काळीच तुटतं. रे दादा मायबापू, एका माणसामुळं. म्हणून व्यसन कधी करू नका दादा. काही करा, प्रसंगाला उपवास राहा, व्यसन करू नका. वाईट आहे.
चला. मग त्याने पाहिलं पत्नीने चुकीचा मार्ग स्वीकारलेला आहे. चुकीचं वागतेस तू. त्याने सांगितलं दोष माझ्याकडे नाही, दोष तुमच्याकडे आहे. ते म्हणे असू दे, बघा बरं का विचार कोणत्या पातळीला, व्यसन कोणत्या पातळीला नेऊन सोडतं माणसाला. पत्नी चुकीचं कर्म करते हे माहीत असून सुद्धा पुढे तो बुदलेलं वाक्य तुमच्या सुद्धा जिव्हारी लागेल. तो म्हणे करू नका चुकीचं काम, फक्त एक काम करत जा. दुसऱ्या पुरुषाची रत झाली तरी माझं काही मत नाही, फक्त एक काम कर, त्याच्याकडून काहीतरी धन अर्जित कर, पैसा घे आणि तो पैसा मला आणून दे, ज्या पैशावरती मी ऐशारामाचं जीवन जगेल. काही विचार आहे, ऐकून जा. आणि मग मात्र तिने विचार केला, काय हरकत नाही म्हणे. तीही वाममार्गाने वागू लागली, चुकीचं वागू लागली, नको ते करू लागली. रोज परपुरुषाचं व्रत व्हावं, पैसा घ्यावा आणि तो आपल्या मालकाकडे नेऊन सुपूर्द करावा. अशामध्ये तिला एक मुलगा झाला. मुलगा काय झाला, एक बाळ झालं, एक मुलगा झाला. त्याचं संगोपन करू लागली. याने दुसरा संसार थाटला. ते जास्त काळ टिकत नाही त्या गोष्टी. काही काळानंतर याच्यावरती फार मोठी वाईट वेळ आली. त्याही स्त्रीने त्याग केला, घरातून हकलून दिलं, पर्याय राहिला नाही. आता काय करावं, काय खावे, आता कोणीकडे गावात राहावे कोण्याबळे, काय खायचं, कोणाकडे जायचं प्रश्न निर्माण झाला. आता सहन होईना तो वेदना. मग आधार दडला, वेदनेने विवळत होता. अशा अवस्थेमध्ये त्याने वेगळा विचार केला, जीवन संपन्नचा निर्णय घेतला आणि आत्महत्या केली. काय केली, आत्महत्या केली. काही करा परंतु फक्त आत्महत्या करू नका. का, कारण पुढे सांगतो, ऐका. जर चुकून जर तुम्ही एखाद्या चुकीच्या मार्गाला गेला आणि तुम्हाला टेन्शन आलं, तुम्ही जर आत्महत्येचा विचार केला तर पुढे ऐकून जा. जो मनुष्य आत्महत्या करतो ना, त्याला हजारो वर्ष, किती वर्ष, हजारो वर्ष पिशाच्या योनीमध्ये भरकडत राहावं लागतं. त्याची मुक्तताच नाही, त्याला मोक्षच नाही. कितीही प्रयत्न करा, गयेला जा, प्रयागला जा, कुठेही जा, पिंडदान करा, श्राद्ध करा, काही करा, त्रिपिंडी करा, त्याला मोक्ष नाही आत्महत्या केलेल्याला. आणि मग तो पिशाच्या योनीमध्ये गेला. मेल्यानंतर यमदूत घेऊन गेले. नको नको तो त्रास दिला यमदूतांनी. अमल महाराज तप्त इंगळावरती झोपवलं, कापलेल्या लोहाच्या पुतळ्याला भेटवलं, आलिंगन द्यायला लावलं. महाराजांची गुण प्रमाणात बघा. मारती तोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल, यमाचे किंकर बहुसाल, यमाचे किंकर बहुसाल. मारती तोडीती निष्ठुर यमाचे किंकर यमाची किंकर बहुसाल. अनंत काळापर्यंत यमदूताने त्रास दिला, मारलं, तोडलं, सोडलं, निष्ठुरपणे, निर्दयपणे अन्याय केला, अत्याचार केला, त्याच्यावरती सहन करावं लागलं. आणि मग यमाच्या तावडीतून सुटून तो पिशाच योनीमध्ये भरकटू लागला.
इकडं झालं असं, चंचुला ही हळूहळू वृद्ध झाली. आता तो तर वृद्ध होऊनच वारला, आत्महत्या केली त्याने. आणि मग चंचुला ही घरविहीन झाली. संपत्ती काही दिवस असते बघा, सौंदर्य, संपत्ती, सत्ता या गोष्टी कायमस्वरूपी टिकत नाहीत. या गोष्टी काही काळापुरत्या आहेत. मर्यादा याला ठरलेली. हळूहळू जसं वय होत जाईल तसं सौंदर्य टिकत नाही. आणि मग आता सगळ्यांनी धिक्कार केला. जोपर्यंत ऐकून जा, हे चांगलं ना तोपर्यंत लोकांचं लक्ष आहे. संपलं, जीर्ण झालं की मात्र दैश जीर्ण वस्त्र सांडीचे. फाटलेलं वस्त्र कोणी घालत नाही. काय होतं, फाटलेल्या वस्त्राकडून कोणी पाहत नाही इकडे. आता खायचे प्यायचे बांधे झाले, मुलांनी आकडून दिलं. मग चंचुला इकडे तिकडे भरकटू लागली. अशा अवस्थेमध्ये तीही एका शिवालयाचा आश्रय घेतला तिने. पूजा अर्चा चालू आहे, श्रवण विधी चालू आहे, देवाचं भजन चालू आहे, देवाचं गुणगान चालू आहे, लोक नृत्य करतायत, गायन करतायत. ऐका बरं का, देवाच्या दारात नाचत जा, गात जा, उड्या मारत जा. का बरं? त्याच्या दारामध्ये त्याच्याकरता उड्या मारल्या, त्याच्याकरता नाचलं. आणि हा आनंद आहे कडे, आनंद घ्या जोपर्यंत आहे ना आई साहेब, तोपर्यंत जीवनाचा आनंद घ्या बरं का माय बाप. हे पुन्हा नाही गड्या, हे क्षणिक आहे, क्षणभंगूर नाही भरवसा. काय होईल उद्या काय सांगता येत नाही, कोणाला माहित नाही गड्या काय होणार आहे उद्या. म्हणून कसं सांगू, जोपर्यंत आहे ना तोपर्यंत आनंद घेत राहा. सुंदर असं शिवालय पाहिलं. त्या शिवालयामध्ये कथा, कीर्तन, भजन, पठण, अगदी आनंदाने सगळे नाचतायत, उड्या मारतायत, गोड गायन करतायत. भगवान परमात्माचं भजन चालू आहे. सासों की माला पे सिमरू मैं, क्या बात है.
आवाज द्या अजून की बोल. म्हणजे काय आनंद आहे अण्णा, काय आनंद घ्यायचा स्वामी बाबा बरं का. अरे कोण दिवस गेले कैसा नाही या देहाचा भरवसा, कसा दिवस येईल कोणता काय सांगता येणार नाही. अतिशय उत्तम. एरवी आम्ही टी शर्ट काढू काढून असलो, रुमाल काय फेकला, टोप्या काय फेकल्या. हे की नाही, इथं देवाच्या दारात नसेल. त्या आईसाहेब कुठं गेले बाबा, दंडवत्यावर का होतो मग दोघींना पण. बाकीच्यानं सगळ्यात वाटत होतं यावं बरं का, पण नकोच आता, काय म्हणतील घरचे, काही नाही, काय म्हणते बाई. ऐकून जा, कोणी काही म्हणू द्या, देवाला आनंद वाटला बस झालं, बस. बाकी कोणी काही म्हणू द्या, त्याला आनंद झाला ना बस, त्याच्या आनंद करता नाचायचं आहे. उद्या आजी बरं का, आजी म्हणतात उद्या नाचते बाबा मी, काय अडचण नाही, देवा करता बरं का. कारण देवाच्या दारामध्ये ऐकून जा, मी सांगत नाही, रंबाधिक नाचती उभ्या जोडून हात. भले भले नाचतात त्याच्या दारामध्ये, ठीक आहे नाही. माझ्या सतसुंत महात्म्य नाचतायत, तुम्हाला आम्हाला काय अडचण आहे, नाचत जा देवा पुढे, आनंद घेत जा. कथा कीर्तन भजन चालू आहे, आनंद सोहळा पाहिला. आणि ते चंचुला ही तिथं रममाण झाली, काही दिवस तिथं वास्तव्य झालं. चंचुलीचं शिवपुराण ऐकू लागली, भूदेवांच्या तोंडून, ब्राह्मण काकांच्या तोंडून ते शिवपुराण ऐकू लागली. अतिशय आनंद वाटला. आणि हळूहळू हळूहळू अंतःकरणातील असणारा मल विक्षेप आवरण नावाचे दोष कमी झाले. आणि शिवनामच असं आहे, वाचे वदता शिवनाम तयानबादी क्रोध काम. हळूहळू क्रोध आणि काम नष्ट करायचं सगळ्यात मोठं प्रयोजन काय असेल तर शिवनामाचं आहे. आणि मग हळूहळू अंतःकरण पवित्र झालं. माझी वेळ संपत आली, 5 मिनिटामध्ये घेतो निरोप आता. आणि मग चंचुला काही दिवस त्या चंचुलेने काढले, परंतु वेळ ठरलेली आहे प्रत्येकाची, तिलाही जावं लागलं, तिचाही देहांत झाला. परंतु शिव भगवान परमात्म्याच्या मंदिरामध्ये त्याचं भजन करत करत, तिला प्रसाद खात खात, तिथलं पुष्प अर्पण करत करत, देवाला अभिषेक करत करत तिचं जीवन काही काळ राहिलेला शेवटचा काळ भगवान परमात्म्याच्या मंदिरामध्ये गेला, शिवालयामध्ये गेला, कथा श्रवणामध्ये गेला, भजनामध्ये गेला, आनंदामध्ये गेला, नाचण्यामध्ये गेला, उड्या मारण्यामध्ये गेला, देवाच्या दारामध्ये. परिणाम शिवगण घ्यायला आले आणि प्रत्यक्ष शिवगणांनी त्याला कैलासामध्ये नेलं. आदिशक्ती जगत जननी आदिमाया पार्वती मातेसमोर, उमा समोर त्याला बसवलं गेलं. आता काय सांगावं, काय पुण्य आहे, ऐकून जाई, फार मोठं पुण्य आहे प्रकाव, फार मोठा प्रभाव आहे शिवकथेचा. जी चंचुला नको ते कर्म करत होती, आता ती प्रत्यक्ष कैलासामध्ये आहे. काही नाही केलं, फक्त शेवट भगवान परमात्म्याच्या दारामध्ये झाला, कथेने झाला, भजनाने झाला, श्रवणाने झाला, चिंतनाने झाला. परिणाम प्रत्यक्ष शिवगण घ्यायला आले. ऐकून जा, प्रत्यक्ष आदिशक्ती समोर स्थान मिळालं. आणि प्रत्यक्ष शिवगणांकडून कथा ऐकायला मिळायला लागली. तिच्या मनामध्ये एक विचार निर्माण झाला,
काय देवाच्या भक्तीचं महात्म्य आहे, भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाची काय अनमोल किंमत आहे. काही काळ मी देवाच्या नामचिंतनामध्ये घालवला तर प्रत्यक्ष भगवान शिवशंकराच्या कैलासामध्ये मला पाचारण केलं. देवाने मला बोलावलं, कैलासामध्ये जागा मिळाली. काही ताकद आहे, शिवनामाची ताकद आहे, ऐकून जा. मग बघा बरं का आई, अंतकरण तुमचं किती कोमल आहे. उद्या सांगेल मी पण अजून. एवढं कोमल अंतकरण. त्याने मनामध्ये विचार केला, मला शिवपद प्राप्त झालं, दिव्य देह प्राप्त झाला, अलौकिक काया झाली. एवढंच नाही, प्रत्यक्ष आदिशक्तीच्या सेवेमध्ये तिला सामील करून घेतलं. काय घेतलं? आदिशक्तीची दासी बनण्याचा त्याला फार मोठा अधिकार प्राप्त झाला. फक्त शिवनाम ऐकलं होतं. ही कथा आहे ना, सोपी समजू नका आई, तुमच्या पाया पडतो, नंतर मस्तक होतो, चरणावरती साष्टांग पाठ करतो, ऐकून जा. ही कथा सामान्य नाही, हे शिवपुराण सामान्य नाही. सांगणारा सामान्य असेल, परंतु कथा अलौकिक आहे, ऐकून जा बरं का. प्रत्यक्ष आदिशक्तीच्या दारामध्ये दासी होण्याचं भाग्य प्राप्त झालं. अतिशय कुकर्म करणारी, वाममार्गाने वागणारी, नको ते करणारी असणारी चंचुला, परंतु शेवटचा काही काळ शिवमंदिरामध्ये, शिवालयामध्ये, शिवकथेमध्ये गेला. परिणाम आदिशक्ती जवळ स्थान मिळालं. पण अंतकरण कोमल आहे तुमचं नेहमीच बरं का. देवाने कुठून ते प्रेम दिलं, कुठून ते माया दिली, आणि ते तुमच्याकडेच दिलेलं आहे. तिच्या मनामध्ये विचार निर्माण झाला, मी शिवकथा केली, शिवभजन केलं, शिवाचा प्रसाद ग्रहण केला, शिवालयामध्ये वास्तव्य केलं, तर मला प्रत्यक्ष आदिशक्तीच्या सेवेमध्ये कैलासामध्ये स्थान मिळालं. आणि माझा मालक नक्की काय करत असेल आता, चिंता वाटू लागली. आणि आदिशक्ती समोर मानस बोलून दाखवला, उभं राहावं, हात जोडावेत. काय गजन तुला? काही नाही, मला असं वाटतं माझा उद्धार जरा शिवकथेने, नामस्मरणाने, माझा सौभाग्याचा अलंकार, ज्याने मला नाव दिलं, ज्याने कपाळावरती कुंकू दिलं, ज्याने मंगळसूत्र दिलं, ज्याच्या पायाची, ज्याच्या नावाची जोडवी माझ्या पायात, ज्याच्या नावाचा थोडा माझ्या हातामध्ये भरला, ज्याला माझा सगळा देह समर्पित केला, तो माझा मालक नक्की काय करत असेल? आत्महत्या केली त्याने. आणि मग आदिशक्तीने सांगितलं, पाहिलं तर तो एका पिशाच योनीमध्ये भरकडत होता. काय करत होता? पिशाच योनीमध्ये भरकडत होता. आणि मग तिने इच्छा प्रकट केली, हात जोडले आणि सांगितलं, माझं सगळं पुण्य समर्पित करते, हवं तर माझं पुण्य त्याला द्या, पण त्याचा उद्धार करा. काय करावं लागेल? आदिशक्तीने सांगितलं, काही नाही करायचं दुसरं. एक काम करा, तो ज्या स्थानावरती, ज्या ठिकाणावरती आहे ना, त्या ठिकाणी जा आणि त्याला कथेचं श्रवण करा, त्याला शिवनामामध्ये आणा. एका पर्वतावरती तो एका पिशाच योनीमध्ये भरकटत होता. कारण त्यांना अधिकार नाही, चांगलं खाण्याचा अधिकार नाही, चांगलं पाहण्याचा अधिकार नाही. ऐकून जा, शिवपुराण सांगतोय बरं का. त्यांना काय ग्रहण करण्याचा अधिकार आहे? अण्णा, काही शब्द असे तुमच्या जिव्हारी लागतील, परंतु बोलावे लागतील मला. त्यांना तेवढंच खाता येतं. जे खराब आहे, जे घाण आहे, ते त्यांचं खाणं आहे. जिथे कोणी जात नाही, अंधार आहे, तिथं त्यांचं वास्तव्य. त्यांना उजेडात येता येत नाही. म्हणतात ना, लाईटीला भूत भेट. पहिली लई भूत होती. आमच्यातले काची सांगायची, देव लागलं का नाही तेव्हा बसणं भूत गेली बघा. म्हणजे ते प्रकाशात येत नाही, गेले नाही, ते असतीलच. कारण आम्ही ज्ञानोबरायांचे पाईक, पळे भूत बाधा भेने तिथे, त्या आरती भूत असली पाहिजेत. दुसरा दिला ज्ञानोबरायांनी. चला. आणि मग चंचुलीने विचार केला, कसं सांगावी कथा, कोण सांगेल? काही नाही म्हणे, माझा एक गण आहे, त्यांचं नाव आहे तुंबरू. काय नाव आहे? तुंबरू. आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा त्यांना साधू संत महात्म्याने आधार दिला. नारद तुंबरू करीती गायन. एक नारद महर्षींनी गायन करावं आणि एक शिवशंकराच्या दरबारामध्ये तुंबरू नावाच्या एका शिवगणाने गायन करावं. अतिशय सुंदर आवाज आहे. आणि मग ते गायन करावं, कथा सांगावी. आणि मग तुंबरूला बरोबर दिलं आणि सांगितलं, जा या तुंबरूला घेऊन. तुंबरू आणि चंचुला त्या पर्वतावरती यावं आणि कथेला सुरुवात करावी. आता त्या अगोदरच त्या असणाऱ्या पर्वतावरती, त्या पर्वतरांगेमध्ये, त्या अरण्यामध्ये अनेक प्रकारचे ऋषी वास्तव्याला आहेत. तपश्चर्या करण्याकरता, भगवान परमात्म्याला प्रसन्न करून घेण्याकरता अनेक ऋषीमुनींचे आश्रम आहेत. मग आता प्रत्यक्ष तुंबरू त्या स्थानावरती आले
सगळे ऋषीमुनी एकत्र आले. मला मोठा सभा मंडप उभारला गेला. कथेचं व्यासपीठ निर्माण झालं आणि मग त्या व्यासपीठावरती बसून ते तुंबरू गायन करू लागले, कथा करू लागले. सगळे ऋषीमुनी गायन करू आनंद घेऊ लागले, उड्या मारू लागले, नाचू लागले, भजनामध्ये तल्लीन झाले. आणि मग अशा अवस्थेमध्ये तो पिशाची योनीमध्ये फिरत असणारा, हजारो वर्षापासून पिशाची योनीमध्ये फिरत असणारा तो असणारा बिंदुक नावाचा तो भूदेव त्या स्थानावरती त्याचं आगमन झाल्याबरोबर त्या तुंबरू नावाच्या शिवगणाने त्याला वेगवेगळ्या पाशामध्ये बंधन घातलं, बांधलं आणि बांधून त्याला त्या स्थानावरती आणलं, त्या मंडपामध्ये आणलं. आणि मग शिवकथेचं गायन सुरू झालं, कथन सुरू झालं. शिवकथा कानावरती पडू लागली. जसं आपण भागवत कथेत अण्णा पाहतो ना, धुंदुकारीचा उद्धार झाला. कशाचा? धुंदुकारीचा. तो एका बांबू मध्ये बसलेला होता, बांबूच्या झाडामध्ये. कशामध्ये? एका बांबू मध्ये बसलेला आहे धुंदुकारी. मग 7 दिवस कथा करावी. 1 दिवस झाला की एक गाठ सुटावी. काय व्हावी? एक गाठ फुटावी. त्याच्या त्या बांबूला गाठी आहेत ना, गाठी. एक गाठ फुटावी, त्याचा शेवटच्या दिवशी उद्धार व्हावा. तसं हळूहळू हळू बंधन घातलेला हा असणारा बिंदुक कथा श्रवण करू लागला. 7 दिवस कथेचं श्रवण झालं आणि शेवटी त्या बिंदुकाचा उद्धार झाला शिवकथेने. ज्याचा उद्धार कितीही प्रयत्न केला असता, गया प्रयाग कितीही तीर्थयात्रा करू द्या, कितीही श्राद्ध करू द्या, काही करू द्या, त्याचा उद्धार झाला नसता. परंतु शिवकथेचं श्रवण पठन मनन झालं. काही काळ शिवगणांसमोर कथा श्रवण करण्यात आली. चंचुले सहित बिंदुकाचा उद्धार झाला आणि त्यालाही दिव्य स्वरूप प्राप्त झालं आणि तोही शिवगणामध्ये सामील झाला. दिव्य शिवगणाचा असणारा देह प्राप्त झाला. आणि आता मात्र दोघही शिवसेवेमध्ये समर्पित दोघांनी स्वतःला केलं. हा शिवकथेचा परिणाम आहे. बोला शिव पार्वती नम पार्वती पते हर 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 महादेव. असा हा शिव नामाचा महिमा, शिवकथेचा महिमा अखंड चालू राहणार आहे. अजून 3 दिवसाची कथा शिल्लक आहे. तसं पाहिलं तर 7 दिवस, 9 दिवस, 11 दिवस, महिने ही कथा सांगितली न संपणारी कथा आहे, न संपणारा महिमा आहे. परंतु मला वाटतं या भव्य दिव्य स्वरूपातली आपली स्वामीजी पहिलीच कथा आहे. त्यामुळे आपण 5 दिवसाचं आयोजन केलं. दंडवत आहे. उद्या ही अशीच तुम्हाला कथा श्रवण करता येईल. याच्याकरता मी काल सांगितलं तसं तुम्ही काम केलं बघा. तुम्ही मला वाटतं हा आज मंडप भरवून टाकला. यांनी कोणाला सांगितलंच नाही. हे म्हणतील आमचाच उद्धार झाला पाहिजे, दुसऱ्याचा उद्धार होऊन काय करायचं, ठीक नाही. तशी बऱ्यापैकी उपस्थिती कालच्या पेक्षा. उद्या सांगतो गड्या, व्हॉट्सअपवरती मेसेज टाका, स्टेटस ठेवा, ग्रुपवरती टाका. माझी कथा व्हायरल होण्याकरता नाही, ते बाबा बसलाय किंवा ते बोले बाबा आहे याची काळजी करू नका. अजूनपर्यंत माझ्या कथेचा माझ्या स्टेटसला तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल, फक्त पत्रिका टाकलेली काल इथं आल्यानंतर अण्णा ती बरं का. मी सांगितलं मी सोशल माध्यमापासून भूदेव खूप लांब आहे, नको असं नाही. चला याच्या मनात असलं तर सगळं काही होईल. फक्त तुमच्या फायद्या करता. काय होईल तुमचा फायदा? तुम्ही जर कथेचा डीपी स्टेटस ठेवला किंवा व्हॉट्सअप केले किंवा फेसबुक, इन्स्टा, काही तुमचे कसले अकाउंट असतील त्याच्यावरती तुम्ही जर ते शेअर केलं तर अनेक लोक पाहतील आणि तुम्हाला प्रश्न विचारतील, चालू आहे कुठं, आम्हाला हे आनंद घ्यायचा आहे. तुम्ही मग अशी आता मस्तपैकी उड्या मारल्या, नाचला, डान्स केला, याचा व्हिडिओ जर केला आता काढून देतील तुम्हाला उद्या व्हिडिओ, काळजी करू नका. तो जो व्हिडिओ गेला ना ते म्हणतील अहो कुठं एवढा आनंद चाललाय, सांगा त्यांना, पत्ता द्या, लोकेशन टाका त्याच्यावरती आणि येऊ द्या स्वामी महाराज सगळ्यांना. इथं कथा श्रवण करू द्या, भगवान परमात्माच्या भजनामध्ये रत होऊ द्या, स्वतःचा उद्धार करा आणि इतरांनाही उद्धार करण्याकरता इथं आणा. कै मी उद्धार पावेन कै कृपा करेल नारायण, अशी प्रत्येकाची इच्छा तयार व्हावी. याच्याकरता सगळ्यांनी सहकार्य करा आणि आपापल्या सगळ्या असणाऱ्या मित्र मंडळी, स्वकीय आप्तेष्ट मित्र गणवत सगळ्यांना फोन करा आणि या कथेमध्ये सामील होण्याकरता. तुमचा तर उद्धार होईलच, पण तुमच्या उद्धारापेक्षाही तुम्ही जर त्यांचा उद्धार केला तर दशपटीने नव्हे शतपटीने तुम्हाला पुण्याची प्राप्ती होईल. म्हणून करता सांगून जातून याच ठिकाणी आजच्या कथेला पूर्णविराम देत असताना माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. आता यानंतर आरती होईल, भजन होईल, अगोदर शिवनामाचा गजर होईल आणि त्यानंतर आरती आणि त्यानंतर महाप्रसाद होईल. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. बोला नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. जटाधराय शिव जटाधराय, हर हर भोले नमः शिवाय.
श्री शंकरा आरती वाळू तुझ गर्भ गौरा जय देव गौरव गौळा नै देवी शाळा अर्धांगी पार्वती समांजळा विभूती उधळ नशद कंठ निळा ऐसा शंकर सोम्य उमा विला जय देव जय श्री शंकरा आरती वाळू तुझ गर्भ गौरा जय देव देवी दैत्य सागर मंथन वैगेरे श्यामाचे अवधीत हळहळ फुलले ते दुरासुर प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकरा आरती वाळू व्याग्राम निवार सुंदर नारी पंचानन मोहन मन जगकारी चतकोटी देवी दवाचे उजारी रघोटे जय देव श्री शंकरा ओ स्वामी शंकरा आरती वाळू तुझ गर्भ गौरा जय देव जय योगे 28 दैवटेवारी उभा वामांगे रोगमाई दिव्य शोभा कुंडलिकाच्या बेटी परब्रह्मा रे गा जरणे बाई भीमा उद्धरी जगा जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राहीचा वल्लभ भावी देवलगा जय देव तुळशी माळा गळा करटे गाठी काशे पितांबर कस्तुरला गाठी देव सुरावर निते देवी करुणा हनुमंत घडियो कराती जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राहीचा वल्लभ भावी देवलगा जय देव आषाढी कार्तिकी भक्त जनेती चंद्रभागे माझे स्नान जगती सदय होय मोक्ती केशवासी नामदेव भावी वाळती जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राहीचा वल्लभ भावी देवलगा जय देव आरती ज्ञान राजा महाकैवल्य देजा शिवती साधु संत मानो वेदना मारा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगे इतले नदी बोले अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञाने आरती ज्ञान राजा महाकैवल्य देजा शिवती साधु संत मानो वेदना माता आरती ज्ञान राजा प्रकट हुए बोले विश्व प्रभास केले राम जनार्दनी काय ठकत ठेवले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा शिवती साधु संत मानो वेदना माता आरती ज्ञान राजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती काय दाखवे आमा आरती तुकाराम राघवे सांगरातो भाषण धारिले दैशत कोपाचे उठली अभंग रचले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती काय दाखवे आमा आरती तुकाराम तुकिता तुरणे थे ब्रह्मा तुकासी आले मनोहरामी गौरी चरणी मस्तक जीवले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती काय दाखवे आमा आरती तुकाराम काली लुटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रिया लिंगनानंद भोजन वायू वाळन रुक माडो बारुक माडो रुक माडो बारुक मै मागणी देवती आहे